करण केलेल्या नाथबाबा बोलतात तर ज्ञानेश्वरी म्हणजे ग्रंथ सामान्य आहे का? ज्याचा ज्याचा जन्म या भारत देशामध्ये झाला, ज्याचा ज्याचा जन्म या महाराष्ट्राच्या मातीत झाला. महाराष्ट्र भूमी म्हणजे सामान्याने महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. माझ्या माऊलीनंतर ज्ञान नाही एवढं मोठं अथांग ज्ञान जनाबाईनं वर्णन करावं. ज्ञानाचाच सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हो, एवढं मोठं अथांग ज्ञान त्या माझ्या ज्ञानोबा रायने बोलावं, त्या नाथबाबांनी बोलावं. ज्ञानेश्वरीच्या पाठी जो उभी करेल मराठी. इथं बसलेले सुज्ञ मंडळी आहे म्हणून महत्वाचा विषय तुमच्या पुढे मांडतो. ज्ञानेश्वरीच्या पाठी जो उभी करेल मराठी, तया अमृताची नृटे जाण ठेविली. ज्ञानेश्वरीच्या पाठी ज्यानं मराठी ओवी तयार केली, त्याच्या पंचपक्वान्नाच्या ताटामध्ये मी अमृताची वाटी वाढल्यासारखं. ही भाषा आहे नाथरायांच्या. काही कोव्या किंवा माऊली बोलतात, रे तुम्ही जर नाही भजन केलं, नाही चिंतन केलं, नाही उपासना केली, नाही साधना केली, नाही कोणा संतांची वारी आपल्या जीवनात केली, तर तो दगड बरा आहे. पृथ्वीवरचा दगड मनोज दादा, तो पृथ्वीवरचा दगड बरा आहे. माझी या भक्तीविने जडोते जे आले पण अगा पृथ्वीवर ते पाषाण नसते ते काय. मेल्यानंतर किती शृंगार केला, मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थे नानीला, कडू दुधी या माकीला गुडे जैसा. हो, अरे कणके विना सोपटे, कणसे लागली घनदाटे, परे काय करावे गुमटे ओसनगर. फार मोठं शेत आहे पण एवढा लेखनस आहे पण एक दाना नसेल काय कामाचं नाही. सुंदर परमात्म्याने शरीर दिलेलं आहे पण या सुंदर अशा शरीरामध्ये भगवंताचं नाम नसेल, नवनाथाची कृपा साधना नसेल, मच्छिंद्रनाथ बाबाचं जीवनात दर्शन घेतलं नसेल, हो दर्शन घेतलं नसेल, स्वस्थान कधी बघितलं नाही, बाबाच्या चरणावरती मस्तक कधी ठेवलं नसेल, तो माणूस नाही दगड आहे. हो, माझी या भक्तीविने मेल्यानंतर किती शृंगार करा, मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थे नानीला, कडो दुधिया माखीला गुडे जैसा. मेल्यानंतर काही किती शृंगार केला फायदा नाही. का कमल कंदा आणि दरदुरे, नादनो कैकचे गरी, परिपराग से विजय ब्रह्मरू एरुचे कुलूचे उरे. अनेक ओव्यांचा सिद्धांत तुमच्या आमच्या पुढे मांडतात. पण 4 प्रकारचे भक्त सांगतात. अरे पहिला आर्त भक्तीजे, दुसरा जिज्ञासू बोलीजे, असे अनेक भक्त आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये भक्ताची यादीच सांगितली. अनेक भक्तांनी आपल्या हृदयामध्ये जगाचा बाप साठविला. अनेक भक्तांनी झालं आपलं. जरा मोकळा आवाज करा, द्या गेन करा, त्याला गेन ट्रबल द्या, मारू द्या सिट्टी. अनेक भक्तांनी, कारण यादी दिली वारकरी संप्रदायामध्ये अनेक भक्त झाले असतील. कबीर मुमीम लतीफ मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास, चोखा मेळा बंका जातीचे महार, त्याचे सर्वेश्वर एके करी. हो, अनेक भक्तांनी, कारण माझा या वारकरी संप्रदायामध्ये जगाच्या बापानं कधी हा नीच जातीतला आहे, हा त्या जातीचा आहे, हा त्या पंथाचा आहे, हा त्या संप्रदायाचा आहे. बोला, हा त्याच संप्रदायाचा आहे, हा त्याच जातीचा आहे, याचा भेद माझ्या जगाच्या बापानं केला. एक प्रमाण बोलतो तुमच्या पुढे. ऐकण्याची क्षमता आहे आपली म्हणून बोलतोय, ऐकण्याची तयारी आहे म्हणून तुमच्या पुढे पुरावा देतो. तुकोबाराय बोलतात, अरे मला त्या जातीशी काही घेणं देणं नाही. तुकोबारायाचा पुरावा आहे. तुका म्हणे नो हे जाती सव काम, तुका म्हणे नो हे जाती सव काम, तुका म्हणे नो जाती सव काम, तुका म्हणे ज्याचे मुखी नाम तुझी धन काळा, ज्याचे मुखी नाम तुझी धन, तुका म्हणे लो हे जाती सवे काम, तुका म्हणे लो हे
जाती सवे काम, ज्याचे मुखे नाम तोचे धन्य. तो धन्य आहे ज्याच्या मुखामध्ये नाम आहे. आणि अशा भक्ताची जात माझ्या जगाच्या बापानं बघितली नाही. म्हणून जगाच्या बापाला साठवण्याची ताकद माझ्या माळी समाजामध्ये जन्माला आल्या सावतोबारायने. धन्य ते आरण रत्नाची ती खान, धन्य ते आरण जन्मला निदान सावता तू सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर. सावतोबांनी जगाचा मालक आपल्या हृदयामध्ये साठवला. अजून कोणी साठवला? धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर. हो जनाबाईनं साठवला. तिसरं उदाहरण दिलं. म्हटले महाराज ज्या वेळेला प्रभू रामचंद्रजी अयोध्येला आले, सिंहासनावरती बसले, सगळ्यांना बक्षीस दिलं. त्यावेळेला सीतामाईनं बक्षीस दिलं आणि तो मोत्याची माळ माझ्या हनुमंतरायांनी आपल्या दाताखाली एक एक मणी फोडून टाकला. मातेने विचारलं, अरे काय करतो? मूल्यवान मोत्याची माळ तुला दिली, तुला या मूल्यवान मोत्याच्या माळेचं काहीतरी मूल्य खडते का? का फोडतो? म्हटले माई, तिच्यामध्ये मी फक्त पाहतो माझा राम दिसत नाही. मला माझा राम दिसत नाही. ज्या मळ्यामध्ये माझा राम नाही त्याच्याशी मला काही काम, त्याच्याशी मला काही काम नाही आहे. सीतामाई बोलली, अरे इथला छाती ठोकपणानं सांगतो तर तुझ्यात तरी आहे का जगाचा बाप? दाखव ना. छाती ठेवली, टोंगा ठेवला खाली आणि आपली छाती फाडली, आवाज दिला, मैया तो देख ना चाहती है तो देख ले मेरी माँ. क्या? श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम मुझे ना भक्ती जा हो, मला भक्ती नाही पाहिजे, ऐश्वर्य ना पाहिजे, मला फक्त प्रभूच्या चरणापाशी स्नान पाहिजे. सच्चानंद ऐसे जीने में श्री राम मुझे ना कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, सदा राम के चरणों का मुझे रस चाहिए. सच्चा आनंद है ऐसे जीने में श्री राम. त्या जगाचा बाप त्या संतांनी, त्या देवांनी, त्या भक्तांनी आपल्या हृदयात साठवला. म्हणून आपल्या वेळेची मर्यादा समाप्त झालेली आहे. ऐका. साठवेला राही हृदय संपुष्टे आणि बाहेर दाकुटे मूर्ती उभा सावतोबारायने जगाचा बाप आपल्या हृदयामध्ये साठवला. अशाच भक्ताच्या समागमाला माझा जगाचा बाप जातोय. अशाच समागमाला. कोणता समागम? हा समागम माझ्या जगाच्या बापाला आवडतो. जिथं भक्त आहे, जिथं नाम आहे, कथा त्रिवेणी संगम देवाणी नाम तेथीचे उत्तम चरणरज वंदिता. जिथं गैनीनाथांचा, जिथं नवनाथांचा, जिथं काणिपनाथ नाथांचा, जिथं रेवणनाथ नाथांचा, जिथं सरपटेनाथांचा, जिथं म्हटले नागनाथांचा, जिथं गोरक्षनाथांचा, जिथं मच्छिंद्रनाथांचा, जिथं सत्संग आहे, जिथं धर्मनाथ बीज आहे, तिथंच मी राहतो. परीतया पास मी पांडवा हरपलासे गिसवा, जिथं नाम घोष बरवा करती ते माझा
अरे गहिनीनाथांचं नाव ज्यांनी घेतले म्हटले महाराज त्याच्या जीवनाचं सोनं झालं. ज्यांनी मच्छिंद्रनाथाचा नामाचा जप केला त्याच्या जन्म मरणाचा सोडा साजरा झाला. ज्यानं कानिपनाथाच्या नामाचा जप केला त्याचं दारिद्र्य नष्ट झालं. ज्याने नागनाथाचं चिंतन केलं त्याला आरोग्य ठणठणीत मिळल्याशिवाय राहत नाही. हे पुरावे आहे. रेवळनाथ, कानिपनाथ अनेक नाथांची परंपरा. आमचे शुभम दादा म्हणायचे म्हटले महाराज तेवढं म्हणजा तुमचं. मी शापक कधी म्हणत नाही शापक कधी म्हणत नाही, दुसरं कधी म्हणत नाही. म्हटले आजकाल असं झालं देवाचे चरित्र ना आवडी सर्वता आणि विनोदाचे कथा गोड वाटे.